रामकृष्ण हरी मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते मार्ग दावून गेले आधी, तेनेचे मार्गे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, कोठे काही दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी। सज्जनो, परवा आपला व्हिडिओ झाला सत्यम वद, त्यानंतर आजचा व्हिडिओ आहे धर्मंचर। उपनिषदामध्ये म्हणजे तैत्तिरीय उपनिषदामधला हा भाग आहे, म्हणजे हा मंत्र आहे। पूर्वी सगळे शिष्य गुरुकुल पद्धतीने गुरुकडे जाऊन त्यांच्या जवळ बसून अभ्यास करायचे 25 वर्षापर्यंत, त्याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणायचं। आणि मग विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर गुरु सांगायचे त्यांना की आता तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा, आणि तिथे प्रवेश करताना याच्या पुढचं जे जीवन आहे ते तुम्ही अशा अशा पद्धतीने वावरा, अशा अशा पद्धतीने ते जीवन संपन्न करा। कसं करा, त्यातले काही निरोप समारंभाच्या वेळी त्यांनी जे उपदेश केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे गृहस्थाश्रमांसाठी। तर त्यातला आहे सत्यम वद, याच्यावर आपला व्हिडिओ झालेला आहे। त्याचं हेडिंग आहे आपल्या भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते, अशा अर्थाचं हेडिंग आहे। आज तो आहे, तर त्याच्या पुढचा शब्द आहे धर्मंचर, धर्माचं आचरण कर, असं गुरुने शिष्याला सांगितलेला हा उपदेश आहे, तैत्तिरीय उपनिषद शिक्षावल्ली। आता काय धर्म, धर्माचा अर्थ काय? धारयती सधर्म, हा जो धारण करतो त्याला धर्म असं म्हणतात। त्याच्यामध्ये धृ धातू आहे। आणि मग सगळ्यात अगोदरचा जो आपला वेद आहे, ऋग्वेद वगैरे असे 4 वेद आहेत, त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे ते आपण प्रमाण मानतो। म्हणजे जसं सुप्रीम कोर्ट असतं ना, तसं तिथे वेदात प्रमाण, वेद प्रामाण्य असं म्हणतात, ते बलवान प्रमाण मानलं जातं। काय सांगितलं वेदामध्ये धर्म? वेदोक्तो हि द्विधो धर्मः प्रवृत्तिलक्षणः निवृत्तिलक्षणश्च। वेदामध्ये 2 प्रकारचा धर्म सांगितलेला आहे। पहिलं तर षडांग वय वेदा, हा वेदाचे 6 अंग आहेत। त्याच्यानंतर मग त्रिकांडवय वेदा, हा कर्म उपासना आणि ज्ञान हे 3 कांड सांगितले। मग त्याच्यापेक्षा आणखी सोपं करून सांगितलं की बाबा पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा। त्याप्रमाणे धर्मही 2च प्रकारचा वेदाने सांगितला। कोणता? द्विविधो धर्म, हा प्रवृत्तिलक्षण, हा निवृत्तिलक्षणश्च। एक प्रवृत्तिलक्षण धर्म आहे आणि दुसरा निवृत्तिलक्षण आहे, म्हणजे पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा। आता हा प्रवृत्तिलक्षण धर्म जो आहे तो अभ्युदय करा, म्हणजे ऐहिक भरभराट प्राप्त करून देतो, पुत्र पौत्रादी हे जे संपूर्ण आहे, हे संपूर्ण वैभव प्राप्त करून देतो, तो आहे प्रवृत्तिलक्षण हा धर्म। हा आणि निवृत्तिलक्षण हा धर्म, हा निःश्रेयसकर, हा निवृत्तिलक्षण जो धर्म आहे तो मात्र मोक्षाची प्राप्ती करतो, आनंद प्राप्त करून देतो। मग हा जो 2 प्रकारचा धर्म वेदाने सांगितला, पुढे भाष्यकार, विवरणकार, वार्तिककार, टीकाकार होऊन गेले। त्यात भगवान शंकराचार्य असं म्हणतात, जगतस्थिती कारणं प्राणिनाम अभ्युदय निःश्रेयसकरः यः सः धर्मः वेदेन कथितः। जगाच्या स्थितीला, उत्पत्तीला कारण असणारा जो धर्म आहे तो 2 प्रकारचा, जे वेदाने सांगितला, कोणता? अभ्युदय आणि निःश्रेयस्कर। कोणासाठी सांगितला? कुठे सांगितला? वेदाने। कोणासाठी सांगितला? आचार्य पुढे लिहितात, चतुर्भिः वर्णेभिः, 4 वर्णासाठी, आश्रमेभिः, 4 आश्रमांसाठी, श्रेयार्थिभिः,
ज्यांना ज्यांनी श्रेय पाहिजे, म्हणजे अभ्युदयांनी श्रेयाचं हे श्रेय पाहिजे, ते अनुष्ठीयमान त्या सर्वांनी याचं अनुष्ठान करावं, म्हणजे आचरणात आणावं. असं जर केलं तर सर्वांना आनंद मिळेल, सुखप्राप्ती होईल. असं वेदापासून तर आचार्यापर्यंत धर्माची सगळी शृंखला आहे, साखळी आहे. यावर संत काय म्हणतात? धर्माचे तत्व म्हणजे नेमकं काय? तर तुकाराम महाराज सांगताना असं म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून ये. निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म. स्वधर्म म्हणजे स्वतःसाठी धर्म, स्वतःपासून सुरू झाला, मग शेजार धर्म, नंतर मग विश्वधर्मापर्यंत असा हा धर्माची सगळा व्यापकता आहे. तर निष्ठावंत भाव स्वधर्मापासून तर विश्वधर्मापर्यंत सगळे आले. मग त्याच्यामध्ये शेजार धर्म आला, भागवत धर्म आला, आणखीन काय जे धर्म असतील हे सगळ्यांचे धर्म त्यासाठी एकच सांगितलेला आहे, आणि तो म्हणजे स्वधर्मापासून विश्वधर्मापर्यंत. वसुधैव कुटुंबकम ज्याला आपण म्हणतो तो. तर धर्म सांगत असताना संस्कृतमध्ये एक शब्द येत असतो की प्रत्येक वस्तूला एक स्वतःचा धर्म असतो. त्याला इथं त्व लागलं की बस घटत्व, पटत्व, मनुष्यत्व, उष्णत्व, शीतलत्व, त्व लागला की तो त्याच्या वस्तूचा धर्म सांगतो. पाणी थंड आहे हे सांगायचं आहे, म्हणजे शीतलत्व, अग्नि उष्ण, उष्णत्व, मनुष्यत्व, असा जो त्व लागला की सगळ्याला आपापला धर्म आहे. तर या सगळ्या विश्वधर्मापर्यंत धर्माचं तत्त्व सांगितलेलं आहे, ते तुकाराम महाराजांनी सांगितलं. तसंच एक श्लोककार असं म्हणतो की धर्माच्या अशा अनेक व्याप्त्या, अनेक व्याख्या अनेक लोकांनी केलेल्या आहे. जाती धर्म आहे, मनुष्य धर्म आहे, सगळे धर्म वेगवेगळ्या प्रकाराने आपापल्या सोयीप्रमाणे लोकांनी लावलेले आहेत. आणि काही नवीन अर्थ निर्माण करून माझाच धर्म श्रेष्ठ आणि तुझा धर्म असं सुरू झालेलं हे भांडण आहे. तेव्हा शास्त्रकार असं सांगतात, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना, नैको ऋषिर्यस्य वच प्रमाणम, धर्मस्य तत्वं निहितं गुहायां, महाजनो येन गतस्य पंथः. शास्त्रकार म्हणतात तर्काने जे सिद्ध होतं, म्हणजे प्रमाण लक्षणाभ्याम ही वस्तुसिद्धी, तर्क करावं लागतं, युक्तीवर टिकलं पाहिजे, अनुभवात ते उतरलं पाहिजे आणि त्याला प्रमाण असलं पाहिजे. पण शास्त्रकारांचं म्हणणं असं की तर्क हा अप्रतिष्ठ आहे. तर्क दुसऱ्याने तर्क केला आणि तो जर पहिला खंडित केला तर तो पहिला तर्क बाद होतो, म्हणजे तो अप्रतिष्ठित आहे, पक्का नाही येतो, म्हणून तो अप्रतिष्ठ आहे, त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये. मग श्रुती आली, म्हणजे वेद. श्रुतयो विभिन्ना, श्रुतीसुद्धा वेगवेगळे मतं सांगतात, वेगवेगळ्या श्रुती आहेत, परस्पर विसंगतसुद्धा श्रुतीचे वाक्य शब्द आहेत. तिसरा नंबर, नैको ऋषिर्यस्य वच प्रमाणम, असा कोणी ऋषी किंवा हितचिंतक असा कोणी नाही आहे की ज्यांचं वचन प्रमाण आहे, कारण त्यांचे वचनं परस्पर विरोधी आहेत. म्हणून धर्मस्य तत्वं निहितं गुहायां, महाजनो येन गतस्य पंथः. म्हणून धर्माचं तत्त्व मोठ्या एका गुहेमध्ये ठेवल्यासारखं आहे, ते सापडणं फार अवघड आहे, खूप चाच पडावं लागतं, वेगवेगळे अर्थ केलेले लोकांनी आहेत. म्हणून त्या भानगडीत न पडता शास्त्रकार म्हणतात महाजनो येन गतस्य पंथः. म्हणून शहाण्या माणसाने, सुजाण माणसाने, जे श्रेष्ठ लोक, जे साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायचं, आणि त्या मार्गाने गेलं तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. आणि म्हणून परत आपण मूळ पदावर येऊ. मार्ग दावून गेले आधी ज्यांनी मार्ग दाविला संतांनी, दयानिधी संत तेनेची मार्गे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. सरळ सोपा मार्ग, धोपट मार्ग, राजमार्ग संतांनी सांगितला. त्यांच्या पावलावर पाऊल चाकून त्या मार्गाने जा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आपण हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा.
आनंदी राहा. रामकृष्ण हरे.